गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण आपलं जे चौथं प्रकरण आहे बोधात्मक प्रक्रिया, त्यालाच इंग्रजीमध्ये कॉग्निटिव्ह प्रोसेसेस असं म्हटलं गेलं आहे. तर सुरुवातीला आपण प्रस्तावना त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर बोधात्मक प्रक्रिया म्हणजे मेंदूच्या उच्च दर्जाच्या अशा सर्व प्रक्रिया ज्याद्वारे आपणास सभोवताली असणाऱ्या जगाची जाणीव होत असते. म्हणजे सभोवताली ज्या घटना घडत असतात त्या सर्व घटनांची आपल्याला जाणीव होत असते. तर जाणीव होत असताना अवधान, वेदन, संवेदन, अध्ययन, स्मरण, विस्मरण, विचार करणे, समस्या सोडवणे, तर्क करणे आणि निर्णय घेणे या सर्व बोधात्मक प्रक्रियेची उदाहरणे आहेत. तर या सर्व घटनांच्या आधारे आपल्याला बोधात्मक प्रक्रियेची जाणीव होत असते. तर अवधान म्हणजे एखाद्या घटनांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर आपणास त्याचं वेदन होत असतं. वेदन झाल्यानंतर संवेदन होत असतं. संवेदन होण्यापूर्वी वेदन ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया सांगितली गेली. म्हणजेच अर्थपूर्ण वेदन म्हणजे संवेदन, अशी संवेदनाची व्याख्या सांगितली गेली. म्हणजे वेदन अगोदर घडतं आणि संवेदन त्यानंतर घडत असतं बा. आणि अगोदर आपण अवधान म्हणजे त्या घटनाकडे आपण लक्ष देत असतो. तर अशा एकानंतर एक अशा घडणाऱ्या प्रक्रिया असतात. आणि त्यानंतर अध्ययन म्हणजे एखादी घटना आपण लक्षात ठेवत असतो. ती लक्षात ठेवण्यासाठी अनेकदा आपल्याला त्याचं रिपिटेशन करावं लागतं किंवा पुनरावृत्ती करावं लागत असते. तर अशा प्रकारे अध्ययन एक महत्त्वाचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. त्यानंतर स्मरण किंवा त्याला इंग्रजीमध्ये मेमरी असं म्हटलं गेलं आहे. तर दैनंदिन जीवनात ज्या घटना घडत असतात तर त्या घटनातील महत्त्वाचे जे मुद्दे असतात किंवा जे प्रसंग असतात तर ते आपण काय करतो, आपल्या स्मरण कक्षेत साठवून ठेवत असतो. आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज भासत असते तेव्हा आपण ती माहिती पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच त्याला आपण रिकॉल असं म्हणतो. आणि त्यानंतर विस्मरण. तर स्मरण या प्रक्रियेच्या उलट स्थिती म्हणजेच विस्मरण. इंग्रजीमध्ये त्याला फॉरगेटिंग असं म्हटलं गेलं आहे. तर दैनंदिन जीवनात ज्या घटना घडत असतात तर अत्यावश्यक जी माहिती असते ती आपण स्मरण कक्षेत साठवून ठेवतो. परंतु विस्मरणामध्ये काय, जी माहिती आपणास नकोशी असते किंवा ज्या माहितीमुळे आपल्याला त्रास होत असतो तर अशी माहिती आपल्याकडून नकळत विसरली जात असते. यालाच विस्मरण असं म्हटलं गेलं आहे. आणि त्यानंतर विचार करणे. कोणतीही समस्या घडल्यानंतर घडण्यापूर्वी आपण त्या संदर्भात विचार करत असतो किंवा समस्या आपल्यासमोर निर्माण झाल्यानंतर सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यानंतर समस्या सोडवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे तर्क करत असतो. त्यानंतर निर्णय घेणे. अशा प्रकारे सर्व ही बोधात्मक प्रक्रियेची उदाहरणे आहेत. इंट्रोडक्शन. कॉग्निटिव्ह प्रोसेसेस आर ऑल दोज हायर लेवल फंक्शन्स ऑफ द ब्रेन बाय विच वी बिकम अवेअर ऑफ अँड अंडरस्टँड द वर्ल्ड अराउंड अस. The processes like sensation, attention, perception, learning, memory, forgetting, thinking, problem solving, reasoning, decision making, etc. are the examples of cognitive process. तो cognitive process में क्या, इन्वायरमेंट में जो कुछ इंसिडेंट्स हो सकते हैं पॉजिटिव नेगेटिव, तो उसकी पूरी इन्फॉर्मेशन आपके पास आ सकती है और आप क्या कर सकते हैं, ब्रेन में पूरी इन्फॉर्मेशन भेज देते. The process is like sensation, attention, perception. Sensation mean first stage. Sensation में सिर्फ आपको सेंसेशन हो सकता है. सेंसेशन के बाद आप क्या कर सकते हैं, उसके ऊपर आप अटेंशन दे सकते हैं. अटेंशन के बाद परसेप्शन हो सकता है. तो परसेप्शन मीन मीनिंगफुल, सेंसेशन मीन परसेप्शन. तो सेंसेशन के बाद परसेप्शन हो सकता है. उसके बाद आप क्या कर सकते हैं, अटेंशन दे सकते हैं. ऐसे एक के बाद एक पूरे कंटिन्यू प्रोसेस हो सकते हैं. तो लर्निंग में जो रिलेटिवली परमानेंट चेंज इन बिहेवियर विच इज़ ड्यू टू एक्सपीरियंस और प्रैक्टिस. तो कौन से भी पॉइंट का आपको लर्न करने का है, मेमोरी में स्टोर करने का है, तो उसके बार बार उसका रिपीटेशन होना चाहिए. तो मेमोरी में डेली रूटीन में जो इंसिडेंट्स हो सकते हैं पॉजिटिव नेगेटिव, तो उसका पूरा इन्फॉर्मेशन आप क्या कर सकते हैं, मेमोरी में स्टोर कर सकते हैं. और फॉरगेटिंग, मेमोरी के अपोजिट कंडीशन मीन्स फॉरगेटिंग. तो इन्फॉर्मेशन इंपॉर्टेंट नहीं है तो इसका नेचुरली क्या हो सकता है, ये इन्फॉर्मेशन डिलीट हो सकते नहीं तो फॉरगेटिंग हो सकती है. उसके बाद थिंकिंग. तो कौन से भी प्रॉब्लम क्रिएट होने से पहले, होने के बाद आप थिंकिंग कर सकते हैं. प्रॉब्लम क्रिएट होने के बाद आप अलग अलग टेक्निक यूज़ करके ये प्रॉब्लम इजीली सॉल्व कर सकते हैं. इसके लिए फिर रीजनिंग कर सकते हैं, डिसीजन मेकिंग. ऐसे अलग अलग एग्जाम्पल कॉग्निटिव प्रोसेस के रहेंगे. नेक्स्ट, सेकंड,
सेकंड पॉईंट, अवधानाची व्याख्या आणि स्वरूप. तर आपल्या सभोवताली अनेक जे उद्दीपक असतात की ज्यामुळे आपल्याला ज्ञानेंद्रियाच्या मार्फत त्यांची जाणीव होत असते. तर अशा सर्वच उद्दीपकांकडे आपण लक्ष देत नाहीत. तर त्यापैकी जे महत्त्वाचे उद्दीपक असतात त्याकडे आपण लक्ष देत असतो. आणि त्यातील जे महत्त्वाचे उद्दीपक जे आपले सहज लक्ष वेधून घेत असतात, आपली इच्छा असो किंवा नसो, तर अशा उद्दीपकाकडे आपण काय करतो, लक्ष देत असतो पहा. तर लक्ष देत असताना त्या उद्दीपकाची तीव्रता, त्याचा आकार, त्याची रंग, असे विविध प्रकारचे असे काही घटक असतात की त्यामुळे आपली इच्छा असेल किंवा नसेल तरीसुद्धा आपण अशा घटकांकडे लक्ष देत असतो पहा. तर अवधानाच्या काही व्याख्या त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या. तर पहिली जी व्याख्या आहे तर ती गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने सांगितली गेली. तर ती व्याख्या आहे पहा, जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ती व घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान. तर ही गिलफोर्ड मानसशास्त्रज्ञाने सांगितलेली पहिली व्याख्या. म्हणजेच ज्या घटना घडत असतात, वस्तू, व्यक्ती, घटना आपल्यासमोर अनेक असतात, परंतु आपण काय करतो, जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची आपली जी मानसिक प्रक्रिया असते त्याला अवधान असं म्हटलं गेलं आहे पहा. आणि त्यानंतर दुसरी व्याख्या नॉर्मन मन या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेली आहे. तर ती व्याख्या पुढील प्रमाणे, ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे काही ठराविक उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. म्हणजे थोडक्यात जे उद्दीपक आपल्या समोर असतात त्या सर्वच उद्दीपकाकडे आपण पाहिले की एकाच वेळेस आपण लक्ष देत नाही, परंतु अशी एक मानसिक प्रक्रिया असते की अनेक समूहामधून एका ठराविक पॉईंटवर आपलं लक्ष एका ठिकाणी आणण्याची जी मानसिक प्रक्रिया असते त्याला अवधान असं म्हटलं गेलं आहे. तर अशा प्रकारे अवधानाची एकूण 2 व्याख्या सांगितल्या गेल्या, त्यामध्ये गिलफोर्ड आणि नॉर्मन मन. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अटेन्शन. We continuously sense many stimuli from our surrounding through our sense organs. However, we do not become aware of all of them at one particular time. We focus and become aware of only few stimulus from them. Therefore, attention is considered as the selective process. तो इन्वायरमेंट पे बहुत ऐसे फैक्टर्स रहेंगे, तो पूरे फैक्टर के ऊपर एक साथ अटेंशन नहीं दे सकते. ये फैक्टर इंपॉर्टेंस रहेगी, ये फैक्टर के ऊपर आप इजीली आप अटेंशन कैच कर सकते. फॉर एग्जांपल इंटेंसिटी, स्टिमुलस का साइज़ अभी ज़्यादा रहेगा, स्पीड ज़्यादा रहेगा, लाइटिंग की इंटेंसिटी ज़्यादा रहेगी, तो आप क्या कर सकते, कलर रहेगा, कलर के डार्क कलर रहेगा, ऐसे जो फैक्टर्स रहेंगे तो ये फैक्टर इजीली अपना अटेंशन कैच कर सकेगा. अपना इंटरेस्ट रहेगा नहीं रहेगा तभी भी ये इंसिडेंट्स क्या करते आपका इजीली अटेंशन कैच कर सकते हैं. तो इसे अटेंशन कैच करने के लिए अलग अलग टेक्निक्स ये इम्पोर्टेंस रहेंगे. तो अटेंशन के 2 डेफिनेशन रहेंगे. तो फर्स्ट डेफिनेशन गिलफोर्ड साइंटिस्ट ने प्रिपेयर किया और सेकंड नॉर्मन मन. तो फर्स्ट डेफिनेशन अकॉर्डिंग टू गिलफोर्ड, अटेंशन इज द प्रोसेस ऑफ फोकसिंग ऑन वन और फ्यू ऑब्जेक्ट्स, पर्सन और सिचुएशंस from among many from the field of awareness. And second definition according to Norman Mann, attention is the mental processes of bringing few stimuli into the center of awareness out of many stimuli present. ऐसे 2 डेफिनेशन गिलफोर्ड एंड नॉर्मन साइंटिस्ट ने प्रिपेयर की. नेक्स्ट न्यू पॉइंट, ॲस्पेक्ट्स ऑफ अटेन्शन, मराठीमध्ये त्याला अवधानाची अंगे असं म्हटलं गेलं आहे. तर अवधानाच्या अंगामध्ये एकूण 4 घटक सांगितले गेलेत. तर त्यामध्ये नंबर 1 अवधान कक्षा. तर अवधान कक्षा म्हणजे काय, तर एका दृष्टिक्षेपात आपण जेवढ्या उद्दीपकाकडे लक्ष केंद्रित करू शकतो तिची संख्या. म्हणजेच आपल्यासमोर जे अनेक घटक असतात तर त्या सर्व घटकांकडे आपण एकाच वेळेस लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणजे एका वेळेस जितक्या ज्या घटकाकडे आपण लक्ष केंद्रित करू शकतो जी संख्या असते त्याला अवधान कक्षा असं म्हटलं गेलं आहे. तर सर्वसाधारणपणे अवधानाची कक्षा ही अत्यंत मर्यादित असते. तर सामान्य व्यक्तीमध्ये ती 7 ते 8 अंकांपर्यंत मर्यादित असते. म्हणून आपण जर लक्ष केंद्रित केलं असेल तर पोस्टाचे जे पिन कोड असतात किंवा दूरध्वनी क्रमांक असतात तर ते किती 7 ते 8 अंकापर्यंत असतात. म्हणजेच
किंवा मग लँडलाईन जे लँडलाईनचे नंबर असतात ते लँडलाईन नंबर किती 6 ते 7 अंक किंवा जास्तीत जास्त 8 अंकापर्यंत असतात. किंवा गाड्यांचे जे नंबर असतात ते किती 7 ते 8 अंकापर्यंत. त्याचं कारण असं आहे की एका दृष्टिक्षेपात आपण 7 ते 8 अंकांपर्यंतच अक्षरे किंवा जे अंक असतील ते आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणून सांगितलं गेलं आहे की एका दृष्टिक्षेपात जितके उद्दीपकाकडे आपण लक्ष केंद्रित करू शकतो त्यालाच अवधान कक्षा असं म्हटलं गेलं आहे. एस्पेक्ट्स ऑफ अटेंशन. एस्पेक्ट्स ऑफ अटेंशन में टोटल 4 पॉइंट्स रहेंगे. नंबर 1, स्पैन ऑफ अटेंशन. The span of attention can be described as the total number of stimuli that we can become clearly aware of in a single glance. Our span of attention is very limited. For a normal adult, the span of attention varies between 7 to 8 digits or alphabets. There is the reason why digit is postal pin code or vehicle numbers are never more than these limits of 7 to 8 digit. तो एक साथ अब पूरे ज़्यादा से ज़्यादा जितने फैक्टर्स आपके सामने रहेंगे तो अब कितने 6-7 डिजिट नहीं तो 7-8 डिजिट तक इजीली अपना अटेंशन कैच कर सकते हैं. इसलिए टेलीफोन के नंबर्स रहेंगे लैंडलाइन नंबर तो 6-7 डिजिट तक रहेंगे. अपने 2 व्हीलर 4 व्हीलर जो व्हीकल्स रहेंगे तो उसके डिजिट कितने रहेंगे 7-8 डिजिट तक, क्योंकि एक मोमेंट में आप ज़्यादा से ज़्यादा 6-7-8 डिजिट तक अल्फ़ाबेट्स डिजिट आप मेमोरी में स्टोर कर सकते हैं. तो इसलिए टेलीफोन नंबर व्हीकल के नंबर कितने 6-7 डिजिट के रहेंगे. नेक्स्ट न्यू पॉइंट, डिस्ट्रॅक्शन ऑफ अटेन्शन. त्यालाच मराठीमध्ये अवधान विकर्षण असं म्हटलं गेलं आहे पहा. तर विशिष्ट उद्दीपकावर लक्ष केंद्रित केल्यावर काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यामुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते, यालाच अवधान विकर्षण असं म्हटलं गेलं आहे. म्हणजेच काय, एखाद्या उद्दीपकावर आपण लक्ष केंद्रित करायचं ठरवलं परंतु बाह्य असे काही अडथळे असतात बाह्य किंवा अंतर्गत स्वरूपाचे की त्या अडथळ्यामुळे आपलं लक्ष एका घटकाकडून दुसऱ्या घटकावर जात असतं आणि त्यामुळे मग आपलं जे लक्ष केंद्रित करायचं आपण जे समोर ठरवलेलं असेल आपलं जे उद्दिष्ट तर ते उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य होत नाही. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. उदाहरणार्थ अभ्यास करत असताना शेजारच्या व्यक्तींनी अगदी रेडिओ टेप किंवा टी व्हीचा आवाज जर मोठ्या प्रमाणात सुरू केला असेल तर आणि त्यावर असणारे ज्या गाण्यांकडे आपले नकळत लक्ष केंद्रित होत असतं. म्हणजे अभ्यासावरील लक्ष कमी होऊन त्या गाण्यांवर लक्ष केंद्रित होऊ शकतं. म्हणजेच यालाच अवधान विकर्षण असं म्हटलं गेलं पहा. किंवा वर्गात शिक्षक शिकवत असताना अचानक मोठा आवाज किंवा गॅलरीत फिरणारे जे विद्यार्थी असतात तर या सर्व घटकांमुळे एका घटकाकडील लक्ष दुसऱ्या घटकावर केंद्रित होत असतं आणि यालाच आपण अवधान विकर्षण असतो, अवधान विकर्षण असे म्हणतात. तर अशी अनेक उदाहरणे आपल्याला या ठिकाणी अवधान विकर्षणाची सांगता येतात. सेकंड, डिस्ट्रॅक्शन ऑफ अटेन्शन. आफ्टर फोकसिंग ऑन ए स्पेसिफिक स्टिम्युलस, attention drift toward another stimulus due to some external or internal disturbances. This is known as distraction of attention. तो आपके सामने जितने फैक्टर्स रहेंगे तो पूरे फैक्टर के ऊपर आप अटेंशन नहीं दे सकते. तो जिसके ऊपर आप अटेंशन देना आपने फिक्स किया तो स्टार्ट करने के बाद कोई ऐसे फैक्टर्स रहेंगे इसकी इंटेंसिटी साइज़, इसलिए आप क्या कर सकते ये फैक्टर आपने इजीली अटेंशन कैच कर सकते हैं. तो फॉर एग्जाम्पल आपने स्टडी करने स्टार्ट किया तो स्टडी करने स्टार्ट करते टाइम नेबर्स रूल्स रहेंगे, उसने अपने टेलीफोन के रिंगटोन्स रहेंगे, रेडियो रहेंगे, टीवी रहेंगे, तो उसका अपने वॉल्यूम आपने ज़्यादा किया, इंटेंसिटी अपने बढ़ दी. तो वॉल्यूम की इंटेंसिटी ज़्यादा होने के बाद अपना इजीली अटेंशन ये फैक्टर के ऊपर जा सकता है. तो ऐसा ये रहेगी पूरे डिस्ट्रैक्शंस ऑफ अटेंशन के एग्जाम्पल्स. तो क्लास में भी स्टूडेंट्स जिस क्लास में पूरा अटेंशन रहेगा लेकिन गैलरी में जो स्टूडेंट्स इधर उधर घूम रहे तो ये स्टूडेंट्स आप क्या कर सकते हैं अपना इजीली अटेंशन कैच कर सकते हैं. तो ऐसे अलग अलग एग्जांपल्स रहेंगे. तो आपने कौन सा भी एक डिसीजन किया, आपने स्टडी कर आपने स्टार्ट किया तो ऑब्स्टैकल करने वाले बहुत ऐसे एग्जांपल्स रहेंगे. तो ये ऑब्स्टैकल अपना इजीली अटेंशन कैच कर सकते हैं. नेक्स्ट न्यू पॉइंट नंबर 3,
division of attention. We observe people doing two things simultaneously, like reading newspaper while eating or knitting while watching or TV. डिवीजन ऑफ अटेंशन मीन्स कौन से भी एक टाइम आप क्या कर सकते हैं, दो फैक्टर के ऊपर आप इजीली अटेंशन दे सकते हैं. लेकिन दो फैक्टर के ऊपर अटेंशन देते टाइम एक फैक्टर मैकेनिकल हो सकता है और एक इंटेलेक्चुअल हो सकता है. एक साथ इंटेलेक्चुअल किंवा मैकेनिकल आप दो वर्क आप नहीं कर सकते. इसलिए ये रहेगा डिवीजन ऑफ अट्रैक्शन. इन ए ट्रू सेंस इंडिविजुअल कैनॉट डिवाइड अटेंशन टू टास्क साइमल्टेनियसली. In both these given examples, the individual is performing one task mechanically while paying attention fully to the other task. For example, eating or knitting is done mechanically while the person is paying attention fully to the other task like reading newspaper or watching TV. वैसे एक प्रोग्राम कैसा मैकेनिकल हो सकता है और दूसरा इंटेलेक्चुअल हो सकता है. तो स्टूडेंट्स कैसे बाइसिकल पे जाते टाइम बाइसिकल चलने की मैकेनिकल प्रोसेस रहेगी और मोबाइल पे आप डिस्कस कर सकते हैं. नहीं तो ईटिंग करते टाइम आप न्यूज़पेपर भी कोई स्टूडेंट्स रीड कर सकते हैं. नहीं तो स्टडी कर सब राइटिंग की प्रोसेस स्टार्ट रहेगी और सेकंड प्रोसेस आप क्या कर सके, रेडियो और टेलीविज़न के सॉन्ग आप लिसनिंग की प्रोसेस आप कर सकते हैं. ऐसे एक साथ दो प्रोसेस, लेकिन एक मैकेनिकली के और एक इंटेलेक्चुअल आप कर सकते हैं. नंबर 3 अवधान विभाजन. तर अवधान विभाजनामध्ये काही व्यक्ती एकाच वेळी दोन किंवा अधिक उद्दीपकाकडे लक्ष केंद्रित करत असतात. म्हणजेच थोडक्यात एका वेळेस दोन क्रिया होत असतात. त्यामध्ये ज्या दोन्ही क्रिया घडून येत असताना एक क्रिया मानसिक स्वरूपाची असते आणि दुसरी यांत्रिक स्वरूपाची असते. तर उदाहरणार्थ ज्या दोन प्रक्रिया असतात त्यामध्ये जेवणे आणि पेपर वाचणे हे जे दोन कामं असतात, तर एकाच वेळेस जेवण्याची प्रक्रिया ही यांत्रिक पद्धतीने त्या ठिकाणी सुरू असते आणि पेपर वाचणे ही प्रक्रिया बौद्धिक स्वरूपाने सुरू असते. किंवा विणकाम करणे आणि टी व्ही पाहणे, तर स्त्रिया जेव्हा टी व्ही पाहत असतात त्यावेळेस टी व्ही पाहणे ही प्रक्रिया आणि यांत्रिक पद्धतीने विणकाम करण्याची प्रक्रिया सुरू असते. तर अशी अनेक उदाहरणे देऊन आपल्याला या ठिकाणी ते सांगता येईल. तर खऱ्या अर्थाने ही जी प्रक्रिया असते तर एका वेळेस आपण दोन घटकाकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. परंतु तरी देखील उदाहरणार्थ आपण जर पाहिलं असेल तर एक क्रिया यांत्रिक पद्धतीने घडून येत असते आणि दुसरी क्रिया बौद्धिक पद्धतीने ती घडून येत असते. म्हणजे पेपर वाचणे, टी व्ही पाहणे या दोन्ही क्रियाकडे आपण जर लक्ष दिलं असेल, तसेच जेवणे व विणकाम करणे या ज्या क्रिया असतात तर यामध्ये एक क्रिया यांत्रिक पद्धतीने आणि दुसरी प्रक्रिया मानसिक पद्धतीने त्या ठिकाणी सुरू असते किंवा बौद्धिक पद्धतीने त्या ठिकाणी सुरू असते. तर असे अनेक उदाहरणे देऊन आपल्याला या ठिकाणी ही प्रक्रिया त्या ठिकाणी समजून घेता येईल. नेक्स्ट नंबर 4 फ्लक्चुएशन ऑफ अटेंशन. तो फ्लक्चुएशन ऑफ अटेंशन में क्या, कौन से आपने डिसाइड किया कौन से एक पॉइंट के ऊपर आपको ध्यान देने का है. तो 100% आप अटेंशन ज़्यादा से ज़्यादा टाइम आप कैच नहीं कर सकते. तो फर्स्ट आपने स्टडी करने अपने स्टार्ट किया, तो स्टडी करने स्टार्ट करते टाइम फर्स्ट आप पॉइंट के ऊपर ध्यान दे सकते. तो नेक्स्ट मोमेंट में अपने माइंड में कोई थिंकिंग आ सकती है पॉजिटिव नेगेटिव, तो ऐसे थिंकिंग आते टाइम आपका माइंड उधर जा सकता है. नेक्स्ट मोमेंट में अपने जो फैक्टर्स रहेगा, मेन फैक्टर्स क्या रहेगा, अपना पर्पस स्टडी के ऊपर आ सकता है. और नेक्स्ट टाइम क्या हो सकता है, ये अपना अटेंशन दूसरे पॉइंट के ऊपर जा सकता है. ऐसा कंटिन्यू फ्लक्चुएशन हो सकता है. तो ऐसे ये जो कंटिन्यू फ्लक्चुएशन होने के ये जो प्रोसेस रहेगी ये रहेगा फ्लक्चुएशन ऑफ अटेंशन. तो अटेंशन कीप ऑसिलेटिंग लाइक द पेंडुलम ऑफ द क्लॉक्स. वी कैनॉट पे अटेंशन टू ए सिंगल स्टिमुलस फॉर ए लॉन्ग पीरियड ऑफ टाइम. तो वॉच की जो प्रोसेस रहेगी तो ऐसा अपना अटेंशन हो सकता है. और अटेंशन शिफ्ट टूवर्ड आवर other stimulus for a fraction of time and comes back to the original stimulus. This is known as fluctuation of stimulus. The factors like fatigue, low interest, attractiveness of other stimulus, etc. may lead to fluctuation of attention. तो फिर फटीग आ सकता है, अपना इंटरेस्ट नहीं है तो इस टाइम क्या हो सकता है, अपना अटेंशन
मेन फैक्टर से दूसरे फैक्टर के ऊपर जा सकता है और दूसरे फैक्टर्स के बाद मेन फैक्टर के ऊपर अपना अटेंशन आप इजीली, ये कंटिन्यू फ्लक्चुएशन हो सकता है, ये रहेगा फ्लक्चुएशन ऑफ अटेंशन की प्रोसेस. आणि लास्ट नंबर 4 अवधान दोलन. तर अवधान दोलन म्हणजे काय, तर एका घटकावरून दुसऱ्या घटकाकडे लक्ष जाणे आणि पुन्हा मूळ घटकाकडे आपलं लक्ष केंद्रित होणे, ही जी प्रक्रिया असते तर त्यालाच अवधान दोलन असं म्हटलं गेलं आहे पहा. आणि अवधान दोलनाची ही प्रक्रिया सतत सुरू असते, म्हणजे एका उद्दीपकाकडून दुसऱ्या उद्दीपकाकडे आणि दुसऱ्या उद्दीपकाकडून पुन्हा मूळ उद्दीपकाकडे लक्ष जाण्याची ही प्रक्रिया सतत सुरू असते, त्यालाच अवधान दोलन असं म्हटलं गेलं आहे. म्हणजेच आपले अवधान काही सेकंदासाठी एका उद्दीपकाकडून दुसऱ्या उद्दीपकाकडे ते जात असते आणि पुन्हा मूळ उद्दीपकाकडे येण्याच्या प्रक्रियेला अवधान दोलन असं म्हटलं गेलं आहे. परंतु आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेला थकवा किंवा आपली असणारी अभिरुची किंवा त्या संदर्भात काही कमतरता असेल किंवा मग आपली शारीरिक मानसिक काही त्रास होत असेल तर त्यामुळे एखाद्या घटकावर अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित त्या ठिकाणी होत नाही. म्हणजेच आपण कितीही ठरवले एखाद्या घटकावर लक्ष केंद्रित करायचं आहे तरी ठराविक काळानंतर आपलं लक्ष दुसऱ्या एखाद्या घटकावर केंद्रित होत असतं आणि पुन्हा मूळ घटकावरती लक्ष केंद्रित होत असतं. तर अशा प्रकारे अवधानाचे जे विविध प्रकारचे अंग असतात त्यामध्ये 4 घटकांचा समावेश आपण त्या ठिकाणी पाहिला आहे. तर हे एकूण 4 घटक या ठिकाणी संपलेले आहेत. तर राहिलेले भाग आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत.